नमस्कार मंडळी, मी डॉक्टर प्रियांका आणि तुमचं आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी, साधारण जर का न्यू मॉम्स असतील तर त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आई होणं हे एक खूप भाग्याचं लक्षण आहे आणि सर्वांना हे मदरहूड लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. साधारणपणे आजचा विषय जो तुम्ही थंबनेल पाहिला असेल तर तो आहे आणि त्याची आपण पूर्ण माहिती आज या व्हिडिओमार्फत सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. माझ्या अंगावरचं दूध हे खूपच पातळ आणि पाण्यासारखं आहे, तर हे नॉर्मल आहे का? तर मंडळी, आजचा विषय हाच आहे की साधारणपणे जेव्हा बाळंतीण बाई जेव्हा ब्रेस्टफीड करते, नर्सिंग करते तिच्या बाळाला, तेव्हा जे तिच्या मिल्कला ती ऑब्झर्व करत असते किंवा त्या दुधाकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा ते नॉर्मल फॉर्म्युला फीड, म्हणजे ज्यांचं जर का सीझर झालं असेल किंवा नॉर्मल जरी झालं असेल तर मदर सेटल होऊसोपर्यंत पहिले 1-2 फीड हे त्यांना टॉप फीड सेरेलॅक किंवा जे फॉर्म्युला मिल्क आहे त्याचं जातं. तर त्यांच्या कम्पेअरमध्ये मदर्स मिल्क हे खूप थिन आणि वॉटरी असतं, कारण की नॉर्मली ह्युमन ब्रेस्ट मिल्क हे काऊज मिल्कसारखं म्हणजेच गाईच्या दुधासारखं नसतं. आय होप तुम्हाला ही माहिती उपयोगाची वाटली असेल तर सर्वांसोबत ही अवश्य शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर का नवीन असाल तर आपले सर्व व्हिडिओज पहा, जेणेकरून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि तुमची ही वाटचाल, आई होण्याची वाटचाल ही सोपी होईल.